मध्ये जो एवढा गोंधळ झाला, खरंच तो गोंधळ जस्टिफाईड होता? इकडनं तिकडनं मी असं नाही हे करत. इतिहास हा आता इतका सेन्सिटिव्ह विषय झालेला आहे की त्याचं एक वाक्य इकडचं तिकडं केलं की, म्हणजे आता काय झालंय, ऐतिहासिक लोकांनी इतिहासात इतिहास घडवला, आम्ही भूगोलात इतिहास घडवायचा प्रयत्न करतोय. बर. आणि त्याच्यामुळे भूगोल बदलायचा प्रयत्न करतोय. प्रॉब्लेम तिथे होतोय. आणि बेसिकली तुम्ही नीट वाचणार आहात का, आणि वाचायची तयारी आहे का, वस्तुनिष्ठ, जिथे तुमच्या पण तथाकथित हिरोजचा चुका मान्य करायला तुम्ही तयार आहात का? कारण ही सगळी माणसं होती आणि माणूस चुकतो. अपवाद आहेत अर्थातच. बर. म्हणजे शिवाजी महाराजांच्याकडे बघितलं तर महाराज चुकले असं नाही म्हणता येणार, आणि म्हणू पण नाही. बर. पण महाराजांची जी लेवल होती, जी अचूकता होती, ती त्यांच्यानंतर एतद्देशीय किती राजवटींमध्ये आणि राज्यांमध्ये आली, हा प्रश्न विचारण्यासारखा आहे किंवा त्याच्यावर विचार करण्यासारखा आहे. कारण मराठा साम्राज्य हे आद्य संस्थापक म्हणून छत्रपतींकडेच बघतो. आणि छत्रपतींकडे बघत असताना किंवा छत्रपतींनी घालून दिलेले नियम नंतर पाळले गेले का, याचा प्रामाणिकपणे प्रत्येकाने विचार करा. त्यामुळे ते नियम पाळले गेले नाहीत किंवा त्याच्यामध्ये अंतर्गत राजकारण आली आणि इगो इश्यूज आले, याच्यामुळे तो ऱ्हास झाला हे लक्षात येतं. महाराजांनी सांगितलं होतं, शत्रूला आपल्या ह्याच्यात खेळवा, आपण तिथं जायचं नाही. आपण केलं ते परिणाम भोगले. हो. किंवा चौकस राहा. आणि तो परदेशी जो आलेला आहे, तो इथं राजकारण करायलाच आलेला आहे, त्याला समूळ उखडा हे सांगितलं होतं. आम्ही त्याला जवळ करून एतद्देशीय राजवटी बुडवल्या. त्याचं कारण आमचे हे अंतस्थ हेतू साध्य होत नव्हते. महाराजांनी कधीही स्वतःचा अंतस्थ हेतू ठेवला नाही. याच्यासाठी महाराज देव आहेत. महाराज म्हणाले नाहीत मला सुरत लुटायची नाही, मला लोहगड बांधायचा आहे, पैसे लागणार आहेत. सॉरी, काय आपला समुद्रातला विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग, किंवा मला माझ्या राण्यांच्यासाठी महाल बांधायचे आहेत, म्हणून महाराजांनी कधी केलं नाही. दिखाऊगिरी महाराजांच्याकडे कधी नव्हती. मला करायचे ते रयतेसाठी, किंवा सुरत लुटण्याचं कारण होतं बेसिकली शाहिस्तेखानाने लुटलं नसतं किंवा ओरबाडलं नसतं, ह्याचा अर्थ महाराज गेले नसते अशातला भाग नाही, पण ते कारण ठरलं ते त्याला. आणि महाराजांनी नको तिथं जस्टिफिकेशन देत बसले नाहीत, करून मोकळे झाले. ठीक आहे. तिथे ती लोक काय होतं, ते पुस्तक वाचताना असं लक्षात येतं मला की अंतर्गत राजकारण खेळण्याच्या नादात मध्य किंवा उत्तर मध्य युग, निदान मराठेशाही खूप काही गमवून बसली. आणि ते जर वाचायची तयारी असेल तर ते पुस्तक